नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो तो म्हणजे खूप अतिशय व्हायरल व्हिडिओ. काय म्हणल्या ताई साक्षात अजित पवारांना, की या महाराष्ट्रात राहून तुम्ही साधी ओवाळणीसुद्धा दिली नाही, चांगली ओवाळणी दिली बहिणीला. तर मित्रांनो, काय संपूर्ण व्हायरल व्हिडिओ आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण बघूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत होत्या. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा सुरू होता मित्रांनो. आता पवार कुटुंबाविषयी ज्या उलटसुलट बातम्या येतात यावरून सुप्रियाताई सुळेंनी एक खंत व्यक्त केली. मागच्या 1.25 वर्षात मी जे काही सहन केलं ते इतर कोणीही सहन करून दाखवावं असंही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. भोर पुणे या ठिकाणी या चाललेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य व्यक्तसुद्धा करून दाखवलं की काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे, मी मागच्या 1.25 वर्षात जे सहन करत आले आहे ते इतर कोणी सहन करून दाखवा. माझ्या पोरांनाही सोडलं नाही. माझ्या पोरांचं राजकारणाशी काही संबंध नाही. माझ्या मुलांना आणि नवऱ्याला प्रसिद्धी आवडत नाही. रोज आमच्या कुटुंबात बोललं जातं आहे की लिहिलं जात आहे की आधी वाईट वाटायचं. 1.5 वर्ष आमच्या घरात जे चाललं आहे आज जे बोलतात याबाबत लिहिलं जातं असं म्हणतात सुप्रिया सुळेंनी खंत बोलून दाखवली मित्रांनो. त्या पुढे म्हणतात, आजकाल मन मोकळं करून भाषणसुद्धा करू शकत नाही कारण ते सगळं रेकॉर्डिंग करतात. मला काही भाजपचे नेते भेटले होते. ते म्हणाले, काय केलं तुम्ही पवार कुटुंबाने? एक दिवस असा जात नाही की तुमच्याबद्दल टीव्हीवर काही नसतं. आम्ही पॅकेज घेऊन थकलो आणि तुमचं मोफत चालू आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या घरात पोहोचतोय. आपण असा विचारसुद्धा करायला पाहिजे की मित्रांनो किती पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये मित्रांनो त्यांनी दौरा करत असताना हे सर्व त्यांनी बोलून दाखवलं मित्रांनो की पवार कुटुंबामध्ये सध्याच काय चालू आहे. त्यांनी पुढे अजित पवारला बोलताना म्हटले की आम्हाला काय मजा येते का हे बघताना. कधी कधी मी माझ्या बहिणींना चिडवते. घरातले सगळे पुरुष दाखवत आहे आमच्या महिलांवर अन्याय होतोय. त्याच्याही पोटाला अशी खूप टिप्पणीसुद्धा सुप्रियाताईंनी केली. अजित पवार आणि सुप्रियाताईंमध्ये चाललेलं आपण बघितलं की आत्ता झालेल्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात जे नमो रोजगार कार्यक्रम होता त्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांना बोलले सुद्धा टाळले मित्रांनो त्या म्हणल्या की मागच्या 6 वर्ष मी जे भोगले आहे ते जाहीर कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी मित्रांनो व्यक्त करताना खंत व्यक्त केली आणि त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले. तर मित्रांनो तुम्ही तुमची कमेंट नक्की करा की यामध्ये कोणाचं चूक आहे, सुप्रियाताईचं की अजित पवारांचं. नक्की तुमच्या कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही उत्तर द्या. धन्यवाद.